माझ्या महानंद हरंगुळे चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महालक्ष्मीनं शिव परमात्म्याला रक्षा धागा बांधला आणि त्या देवानं लक्ष्मीला काय टाकलं ह्याचा व्हिडिओ बघणार आहोत। लक्ष्मी कैलासात गेली। कैलासात गेल्यानंतर पार्वती आई साहेबाने लक्ष्मीचं स्वागत केलं, पाहुणचार केला, जेवायला केलं। माहेरी जेवढं सत्कार होतो तसा सत्कार पार्वती आई साहेबांनी लक्ष्मीचा केलेला आहे। श्रावण महिना हा महादेवाला समर्पित असतो। श्रावण महिन्यातली साधना सहस्रांशाने अधिक फल देते। लक्ष्मी सुद्धा महादेवाची साधना अखंड करत असते आणि म्हणूनच लक्ष्मी कैलासात गेली आणि कैलासात जाऊन महादेवाचं पूजन साधना करू लागली। ईश्वराबरोबर अंतरीच्या गोष्टी बोलू लागली। महादेवाला भाऊ मानलेला आहे लक्ष्मीनं आणि आपल्या माहेरी जाऊन ती आनंदाने तिथं राहू लागली। असंच 15 दिवस गेले आणि 15 दिवस झाल्यावर श्रावणी पौर्णिमा आलेली आहे आणि श्रावणी पौर्णिमे दिवशी ह्या लक्ष्मीनं ईश्वराचा अभिषेक केला, जप केला, साधना केली आणि ईश्वराला ओवाळलेला आहे। हात जोडून विनंती केली, देवा माझं तुम्ही रक्षण करावं आणि त्यासाठी तुम्हाला मी बंधनात रक्षाबंधन करीत आहे। रक्षण करण्याची जबाबदारी मी तुमच्यावर टाकून तुम्हाला ही रक्षा धागा मी बांधत आहे म्हणून ओवाळलेलं आहे लक्ष्मीनं महादेवाला आणि रक्षा धागा बांधला। तो दिवस श्रावणी पौर्णिमा होती आणि महादेवानंही रक्षण करण्याचं वचन त्या लक्ष्मीला दिलं। परंतु ज्यावेळेस रक्षा धागा बांधला त्यावेळेस महादेवानं लक्ष्मीला विचारलं, बहीणबाई तुला मी ओवाळणी म्हणून काय देऊ? तुझ्याकडे तर सगळं आहे, धन संपत्ता सगळ्यांना तू संपन्न आहेस, तुझ्याकडे काहीच कमी नाही, म्हणून माझ्याकडून ओवाळणी म्हणून तुला काय हवं आहे तूच सांग। त्यावेळेस लक्ष्मीनं काहीच बोललेली नाही, फक्त माझं तुम्ही रक्षण करा ह्यासाठी मी रक्षा धागा बांधत आहे अशी लक्ष्मी म्हणाली। आणि कोणतीही बहीण असू दे ओवाळणीसाठी कधीच रक्षा धागा बांधत नाही, तर ती भावाचं बहीण भावाचं दृढ प्रेम असतं। भावानं बहिणीचं रक्षण करण्याचं बंधन बांधून घेतलेलं असतं आणि असंच लक्ष्मीनं महादेवाला काहीच मागितलेलं नाही। देवा तुम्ही माझं रक्षण करा एवढंच आणि माझ्यावर असंच बहिणीचं प्रेम कायम ठेवा, त्यासाठीच मी तुम्हाला रक्षा धागा बांधत आहे असं लक्ष्मी म्हणाली। आणि ह्या जगातली सुद्धा बहीण तशीच म्हणते, बहिणीला ओवाळणीची किंवा भावाकडून कोणतीच अपेक्षा नसते। त्या निमित्तानं बहीण भावाचं नातं टिकतं आणि भावाच्या वाटेकडे बहिणीचे डोळे लागलेले असतात। भावाची भेट होते हीच तिला आनंद होत असतो। लक्ष्मीनं काहीच मागितलेलं नाही, परंतु महादेवानं मात्र विचार करून महादेवाकडं जी महापदवी होती, महादेवालाच फक्त महापदवी आहे, दुसरं कोणत्याच देवाला नाही, लक्ष्मीला सुद्धा नव्हती। लक्ष्मी ही पदवी होती आणि सर्व देवांचा देव महादेव, सर्वांचा पिता महादेव, महादेवापेक्षा मोठं कोणीच नाही, म्हणून महापदवी ही महादेवाकडं आहे आणि हीच महापदवी महादेवानं लक्ष्मीला ओवाळणी म्हणून दिलेली आहे। ज्यावेळेसपासून महादेवानं लक्ष्मीला ओवाळणी महापदवी दिली तेव्हापासूनच लक्ष्मीला महालक्ष्मी असं म्हणतात। ही पदवी महादेवानं ओवाळणी म्हणून आपल्या बहिणीला टाकलेली आहे। माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, प्रथम बघत असाल तर सबस्क्राईब करा, सर्च करा।